नमस्कार मंडळी, सावल्याची सावली या मालिकेतील आजचा भाग आपण पाहणार आहोत। यामध्ये सावली प्रथम अमृताला भेटते आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू होतं। त्यामध्ये सावली म्हणते की आज मी वृद्धाश्रमात गेलेली, तिथे खिचडी वाटप करण्यासाठी। तिथे सुद्धा लहान मुलाच्या रूपाने त्याने मला वाचवलं। नेहमी विठोबा माझ्या पाठी उभा राहत असतो। तर अमृता म्हणते की खिचडीमध्ये सुद्धा आपण का? तेव्हा सावली म्हणते हो, जर तो लहान मुलगा माझ्या पाठी धावून नसता आला तर जी तारा मॅडमची अवस्था झालेली तीच इथील माणसांची झाली असती। सावली अमृताला म्हणते की राहून राहून मला असा विचार येतोय की हे सर्व ऐश्वर्या मॅडम तर करत नसतील, कदाचित या पाठीमागे ऐश्वर्या मॅडम तरच नसतील। अमृता सावलीला म्हणते की काहीही होऊ दे तरी सुद्धा तुझा विठुराय तुझ्या पाठीमागे अखंड उभा असेल, तसाच तो इतरांच्याही पाठी उभा असेल। तेवढ्यात अमृताला चक्कर येऊ लागते। सावली तिला बघते आणि तिला म्हणते की वहिनी, तुम्ही हे सगळं अंगावर काढू नका प्लीज। सावली अमृताला म्हणते की चला आपण आत्ताच्या आता डॉक्टरांकडे जाऊ। तर अमृता म्हणते मी ठीक आहे सावली, माझी चिंता नको करू तू। त्यानंतर तिलोत्तमा आणि चंद्रकांतचं डिस्कशन सुरू होतं। ते त्यांच्या रूममध्ये असतात। तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते की 2 लाख रुपयाचं जे प्रकरण आहे ते खरोखर असेल का? ऐश्वर्या यामध्ये सामील असेल का? की ह्याच्यामध्ये तिचा काही दोष नसेल किंवा ती सुद्धा ह्यामध्ये दोषी असेल, असा त्यांचा प्रश्नविचार चालू असतो। चंद्रकांत तिला म्हणतो की आत्ताची जी काही परिस्थिती चालू आहे आपल्या घरामध्ये ती बघता मला कोणावरही विश्वास नाही आणि काय खरं आणि काय खोटं ह्याचा मी सोक्षमोक्ष आत्ताही करू शकत नाही। तिलोत्तमा चंद्रकांतला म्हणते की वेळोवेळी ऐश्वर्या ही या सगळ्या गोष्टीमध्ये अटकत गेलेली आहे, हे खरं आहे, पण तिने स्वतःला चांगलं असल्याचं नेहमी प्रूफ सुद्धा केलेलं आहे व ह्यातून ती वाचून बाहेर सुद्धा आलेली आहे। चंद्रकांत तिला म्हणतो तू एक गोष्ट विसरू नकोस की ऐश्वर्या ही एक कर्तबगार स्त्री आहे। तिने घरापेक्षा बिझनेसमध्येही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे। त्याचप्रमाणे तिने वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही पूर्णपणे पार पाडल्या आहेत। तिलोत्तमा म्हणते मी सुद्धा हाच विचार करते, सध्या काही आपण कुठल्याच गोष्टीचा सोक्षमोक्ष करू शकत नाही आणि कुणाबद्दल काही आपण शहानिशाही उत्तर देऊ शकत नाही। तिलोत्तमा म्हणते आपण जे एकत्र राहतो, आपल्या घरात जी एकत्र कुटुंब पद्धती चालू आहे, यामध्ये आपण किती सुखी समाधानाने जगत होतो। तिलोत्तमा म्हणते की मी एक स्वप्न बघत होते की लवकरात लवकर या घरामध्ये पाळणा हल्ला तर सर्व काही सुरळीत होईल। तिलोत्तमा म्हणते आता मी घरातल्या कोणाचेही चेहरे बघितले तरी ते मला अनोळखी वाटतात। त्यावर चंद्रकांत तिला म्हणतो लौकिक मिळून गेलेला आपला मुलगा पुन्हा त्याच्या प्रत्यक्ष रूपात येण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा बदलतोय राजकुमार। तरीही तिलोत्तमा म्हणते मी एवढ्या लवकर कुणावर विश्वास ठेवणार नाही। त्यानंतर तिलोत्तमाला देवाभाऊचा फोन येतो। देवाभाऊ तिला म्हणतो की जो गुंड भेटला आहे त्याला मी 3rd डिग्रीची शिक्षा सुद्धा दिली, त्याला खूप मारलं, पण तो यापैकी कुणाच ओळखत नसल्याचा दावा करतोय, तो कुणाच्याही कनेक्शनमध्ये नसल्याचा सांगतोय। तेव्हा देवाभाऊ म्हणतो की राजकुमारचा या घटनेशी काही संबंध नसावा कदाचित। त्यानंतर तिलोत्तमा जी आहे ती चंद्रकांतशी बोलायला सुरुवात करते। तरीही तिलोत्तमा म्हणते की मला त्या मुलावर अजूनही विश्वास नाही। तेव्हा चंद्रकांत तिला म्हणतो देखते आगे आगे होता है क्या। त्यानंतर सावली आणि सारंगचा रोमॅन्टिक सीन दाखवला आहे। त्यामध्ये सारंग सावलीच्या कानातल्या झुमक्याला हळूच हात लावतो आणि तिच्यावरनं हात फिरवत असतो। तेव्हा सावली शहारते आणि म्हणते की सारंग सर काय करताय तुम्ही? तर सारंग तिला म्हणतो अगं सावली, सकाळी मी एक स्वप्न बघितलं आणि पहाटे बघितलेले स्वप्न जे असतात ते खरे होतात। तर सावली विचारते कोणतं बरं स्वप्न तुम्ही बघितलं? तेव्हा सारंग तिला आन्सर करतो की पाळणा हलण्याचं, घरात पाळणा हलण्याचं स्वप्न मी बघितलं सकाळी। तेव्हा सावली लाजते आणि बोलते काही काय म्हणताय सारंग सर? सावली सारंगला म्हणते की आता गप्प बसा, मला तुमच्याकडे दुसरंच काहीतरी मागायचं आहे। तुमच्यावर जेव्हा हल्ला झालेला त्या दिवशी एकादशी होती, त्या दिवशी मला विठुरायाचं दर्शन करायचं होतं, त्या दिवशी मला खिचडी वाटायची होती आणि तिथेच तुम्हाला विठोबा धावून आला आणि त्यांनी तुम्हाला वाचवलं। तर सावली सारंगला म्हणते की सारंग सर, आपण एक विठुरायाची मूर्ती तुमच्या ऑफिसमध्ये ठेवायला हवी, असं मलाही वाटतं आणि अमृता बहिणीलाही वाटतं, असं सावली त्याला म्हणते। तर त्याच्यावरती सारंग प्रत्युत्तरतो आणि बोलतो की उद्याच हे एक चांगलं काम मी करून टाकतो, चांगली आयडिया दिली असं बोलतो आणि बोलतो की
सारंग सावलीला म्हणतो की उद्याच आपण ही मूर्ती ठेवूया. त्यावर सावली त्याला म्हणते की थांबा, आपण चांगला मुहूर्त बघून सर्व तयारी करून आपण जी मूर्ती आहे ते तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू. तर सारंग सावलीला म्हणतो की बघ, आता तुझी मी इच्छा पूर्ण केलेली आहे, आता माझ्या इच्छेचं काय. सावली त्याच्या मांडीवर डोकं ठेवते आणि शांत झोपते. इकडे अमृता गणपती बाप्पाची पूजा करत असते. मंदिरात पूजा करत असताना तिच्या हातात आरतीचा ताट असतो. ते करताना तिला चक्करल्यासारखं होत असतं. अमृताला चक्करल्यासारखं जास्त वाटू लागतं, तरीही ती चालत राहते. पुढे येता येता तिला चक्कर येते आणि ती पडते. सोबत आरतीचं ताटही तिच्या हातातून निसटून जातं आणि आवाज होतो. तिथून राजकुमार जात असतो आणि अमृताला पडलेलं पाहून राजकुमार सर्वांना मोठ्याने आवाज देऊन वरून बोलवत असतो की सर्वांनी या खाली, अमृताला काय झालेलं आहे ते बघा. तो अमृताला बघून चक्कर आलेल्या असल्यामुळे तो तिला उचलतो आणि घेऊन जायला लागतो. तिथून मागून तिलोत्तमा मॅडम येतात आणि दोघांना बाहेर जाताना पाहून तिला मोठा धक्का बसतो. काय झालं अमृताला, असं म्हणत तिलोत्तमा त्यांच्या पाठीपाठी पळू लागते. सारंग आणि सावली बाहेर फिरायला गेलेले असतात. तर सारंग सावलीला म्हणतो की आज बाहेरच आपण जेवून जाऊया. त्यानंतर चंद्रकांत सावलीला फोन करतो व सगळं काही घडलेलं सांगतो आणि बोलतो की अमृताला चक्कर आलेली आहे, तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेला आहे राजकुमार. तेव्हा चंद्रकांत सावलीला म्हणतो की तुम्ही लवकरात लवकर घरी या. तेव्हा सावली त्याला म्हणते की तुम्ही डॉक्टरांना कळवा. तिलोत्तमा डॉक्टरांना बोलवते आणि घरीच डॉक्टर येतात. तेव्हा तपासणी सुरू होते. अमृता अजून बेशुद्धच पडलेली असते. तिला बेडवर झोपवलेलं असतं. तेव्हा डॉक्टर येतात. डॉक्टर तिला विचारतात की ह्यांना काही झालेलं का, आधी ह्यांना कोणता स्ट्रेस वगैरे आलेला होता का. त्यावर राजकुमार उद्गारतो आणि बोलतो की हां, मीच आहे त्याचं कारण, माझ्यामुळेच तिला स्ट्रेस आला होता. तेवढ्यात सावली पळत पळत अमृताच्या रूममध्ये येते आणि अमृताला त्या अवस्थेत बघते. सावली जेव्हा तिला अमृता वहिनी म्हणून कॉल करते तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात की तिला जास्त स्ट्रेस देऊ नका, तुम्ही फक्त आता तिची काळजी घ्या. त्यानंतर डॉक्टर नेहमीप्रमाणे औषध देऊन तिथून निघून जातात. तर तिलोत्तमा ही अमृताच्या शेजारी येऊन बसते आणि तिच्याकडे बघत असते. त्यानंतर सारंगही तेथे असतो. तो म्हणतो, अगं आई, मला असं वाटतंय की अमृता वहिनीचं तू दुसरं लग्न ठरवलेलं आहेस, त्यामुळे मे बी तिला स्ट्रेस येत असेल. त्यावर तिलोत्तमा उद्गारते आणि म्हणते की यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता, तिच्या आयुष्याचं सोनं व्हावं इतकाच माझा चांगला हेतू होता. तिलोत्तमा म्हणते, खरंच माझं काही चुकलंय असं वाटतंय मला. मी काही एक चांगला विचार केला होता आणि त्याचं काहीतरी वेगळंच झालं. सारंग त्यावर म्हणतो की या कंडिशनमधून अमृता वहिनीला जर कोणी बाहेर काढू शकतो तो आहे फक्त राजकुमार दादा. सो त्यांनीच काहीतरी आता करायला हवं. तर आई प्लीज त्याला हे सर्व काही करू दे. त्यांचं नातं जपायचं की ताणायचं हे सर्व काही त्यांच्या हातात सोडून दे. त्यावर तिलोत्तमा म्हणते की त्या दोघांना एकत्र आणणं हे काही आपल्या हातात नाही आहे, हे सर्व काही त्यांच्यावरच डिपेंड आहे. त्यावर सारंग तिला म्हणतो, राजकुमार दादाला आपण काही आत्ताच ओळखत नाही, लहानपणापासून ओळखतो. तो चुकतो काही गोष्टीमध्ये, नंतर मग तो आपली चूक सुधारतो. तसंही संसार हा त्या दोघांनाच करायचा आहे. त्यात नील, सारंग आणि चंद्रकांतराव विथ तिलोत्तमा असं डिस्कशन चालू असतं. तेव्हा चंद्रकांतराव म्हणतात, हे सर्व काही ठीक आहे, पण अमृताने मनापासून बदललेल्या राजकुमारला स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर अमृता सकाळी शुद्धीवर येऊन उठते तर तिथे पाठीमागे राजकुमार उभा असतो. सावली तिला समजवते. पाठी उभा असलेला राजकुमार अमृताला विचारतो की तुला बरं वाटतंय का. त्यावर अमृता काहीही उत्तर देत नाही. तर राजकुमार निर्लज्जपणे सावलीला म्हणतो की सावली, तू तरी विचार तिला की तिला बरं वाटतंय का. त्यावर राजकुमार म्हणतो, अगं अमृता, तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर नको बोलू. तुला जर माझ्यामुळे स्ट्रेस येत असेल तर मी इथून निघून जातो. तुला माझं तोंडही दाखवत नाही. राजकुमार सावलीला म्हणतो, तू अमृताची काळजी घे, आता मी जातोय. राजकुमार जायला लागतो. त्याला जाताना पाहून अमृता म्हणते, थांबा, असं बोलून ती त्याला थांबवते. ते ऐकून राजकुमार मागे फिरतो आणि एवढंच बोलतात सावलीला असं वाटतं की आता ह्यांचा संसार मार्गी लागतोय. असं बोलून ती विठोबाकडे प्रार्थना करते. सावली विठोबाकडे प्रार्थना करते की आता तरी यांचा संसार सुखाचा हो, मार्गी लागू दे, अशी प्रार्थना करत असते.
नंतर ऐश्वर्या, नील, सारंग, चंद्रकांतराव सगळेजण एकत्र असतात हॉलमध्ये. तेव्हा नील म्हणतो की कदाचित अमृता वहिनीला किचनचं काम जास्त होत असेल म्हणून कदाचित तिला चक्कर येत असेल. तर ऐश्वर्या हे सर्व काही कान टवकारून ऐकत असते. त्यावर ऐश्वर्या म्हणते की जो माणूस घरात कुणालाच नको आहे, ज्या माणसामुळे एवढा काही स्ट्रेस झाला, एवढा काही व्याप निर्माण झाला, ज्याच्यामुळे सर्वांना एवढा काही त्रास झाला, तोच माणूस ज्याने अमृता वहिनीचा जीव दुखवला आणि तोच माणूस घरात जर असा फिरत असेल, तो अमृता वहिनीसमोर जसा उभा राहिला तर तिला साहजिकच आहे की स्ट्रेस येणारच. त्यावर नील उद्गारतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, या सर्व घडून गेलेल्या गोष्टी आहेत, यावरून आपण काहीही निष्कर्ष काढू शकत नाही. तू त्यामुळे शंका घेऊ नकोस. त्यावर ऐश्वर्या म्हणते की मी कोणताही निष्कर्ष काढत नाही, माझा हेतू अगदी सरळ आहे, या सर्व गोष्टीमुळे तसाही मला इंटरेस्ट नाही. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की थांबा जरा, मी जाऊन वहिनींना भेटून येते. त्यावर तिलोत्तमा तिला थांबवते. तर तिला सांगतात की अमृता वहिनीला असं सांगितलं की तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस देऊ नका. त्यावर ऐश्वर्या म्हणते की माझ्यामुळे काय अमृता वहिनीला स्ट्रेस येतो का? त्यावर तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या जरा थांब. राजकुमार अमृताच्या शेजारी बसण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्याच सावली तिथे फोनवर बोलत बोलत येते. सावली त्याच्याकडे बघत म्हणते की राजकुमार दादा, जर तुम्हाला आता गॅरेजमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तेव्हा राजकुमार म्हणतो, हो गॅरेजवर खूपच कामं पडलेली आहेत तर मला जावंच लागेल, मी जातोय, पण सावली तू अमृताची पूर्णपणे काळजी घे. राजकुमार म्हणतो की चक्कर येण्यामागचं जे काही कारण आहे ते जर मला कळलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. मला ना यामुळे आज कामावर जायची इच्छा वाटत नाहीये, त्यामुळे आज मी घरीच थांबतो. सावली राजकुमारला म्हणते की मला माहिती आहे तुमच्या काळजी करण्याचं कारण, मला आता समजते की तुम्ही आधीसारखे नाही राहिलात, तुम्ही बदललात. तर राजकुमार तिला म्हणतो की हो सावली, मला समजतं हे सर्व काही, मला आजपर्यंत कोणी माझी चूक सुधारण्याची संधीच दिली नव्हती, ती आता मला मिळाली आहे. त्यावर सावली त्याला म्हणते की सर तुम्हाला नक्की करायचं काय आहे? तर राजकुमार तिला म्हणतो, मी अमृताची काळजी घेतली तर चालेल का? सर्वजण एकत्र जमलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ज्या मुलाने आपल्या बायकोला खूप घाण वागणूक दिली, त्यासोबत धोका केला आणि घरातल्यांसोबतही खूप धोका दिला, तर त्या मुलावर तुम्ही इतक्या लगेच सहजासहजी कसा विश्वास बरं ठेवू शकता? हे सर्व तिलोत्तमासमोर बोलल्यानंतर तिलोत्तमाला सर्व काही गोष्टी आठवू लागतात. तेव्हा ती म्हणते, त्या मुलावर माझा थोडाही मात्र विश्वास उरलेला नाहीये. राजकुमार हा अमृताची काळजी घेत असतो, ते दोघंच असतात त्या रूममध्ये. त्यामुळे अमृताचा फायदा घेण्यासाठी राजकुमार तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. त्यानंतर राजकुमार दादा हा अमृताला स्वारी असं म्हणतो. त्यानंतर अमृता या राजकुमारला माफ करून टाकते. सारंग आणि सावली बेडरूममध्ये येतात आणि तिथे त्यांचं डिस्कशन सुरू होतं. सारंग सावलीला म्हणतो, तू सारंगदाची जबाबदारी घेतलीस ती बरोबर आहे, पण जर तो ह्याच्यात काही चुकला, ह्याच्यात काही वावगं झालं तर काय? पुढील भाग जाणून घेण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.